सगळ्यांचंच आयुष्यामध्ये स्वप्न असतं की एकदा तरी आपल्याला विमानात बसण्याची संधी मिळावी, पण सगळ्यांच्याच नशिबी ते असतं असंच नाही. म्हणूनच हे फार सिरियसली घेतलं एका मराठी माणसानं आणि सुरू केली आपली स्वतःची एअरलाईन्स. बघूयात ना आता याच्यामध्ये काय काय सोयी आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे. पायलटची ऐका वाणी, पायलटची ऐका वाणी, किती कठीण हे काम. लवकर उडव विमान वेड्या, लवकर उडव विमान, लवकर उडव विमान वेड्या, लवकर उडव विमान, लवकर उडव विमान वेड्या, लवकर उडव विमान. अरे बस कर ना, किती गाणं म्हणता. लोक आम्हाला म्हणते तुम्ही गाण्याच्या शेवटी शेवटी स्किट कामन करता बा. आता लक्ष द्या, नवीन केलाय आज. लेडीज अँड जेंटलमॅन, अटेन्शन प्लीज. फ्लाईट नंबर राहू द्या. पुणे कुरुंदवाड वाया चीन, पुणे कुरुंदवाड वाया चीन, विमान क्रमांक 5758, धावपट्टी क्रमांक 59 वरून 60 मिनिटात सुटेल. पुणे कुरुंदवाड वाया चीन, संबंधित 61 प्रवाशांनी ताबडतोब बसून घ्यावे. पुणे बोला, पुणे कुरुंदवाड वाया चीन. सफाई कामगार शिलाबाई, सफाई कामगार शिलाबाई जेथे असतील तेथून त्यांनी धावपट्टी क्रमांक 59 वर पोहोचा. एका लहान मुलांनी शी केली, ताबडतोब घेऊन घ्या. नाही का ते एखादं विमान घसरून पडाल. बोला, पुणे कुरुंदवाड, पुणे कुरुंदवाड व्हाया चीन. बाय पटकन उडेल ना विमान. पुणे कुरुंदवाड व्हाया चीन. पायलट, पायलट शंकर उंडणगावकर, त्यांनी संडासाजवळ आपलं विमान लावलंय, ते जरा साईडला करून घ्या. पायलट शंकर उंडणगावकर, संडासाजवळचं विमान थोडं साईडला घ्या. मागचे विमान खोळंबलेत, त्यांना साईड करून द्या. पायलट शंकर उंडणगावकर. बोला, पुणे कुरुंदवाड व्हाया चीन. बोला, पुणे कुरुंदवाड व्हाया चीन. पुणे कुरुंदवाड वाया चीन. दे नाही तुझे काम काय आहे, बोल, चाल पटकन बोल. कुठे जायचं आहे? दैसर चेक नका. 60 रुपये पडतील. नाही नाही, मीटरनं तर 40 रुपये होतात. मग मीटरवर बसून जा ना, विमानात काय बसतं. कधीतरी प्रेमानं बोला ना. तू काय बायको आहे माई? बायकोचं नाव घेऊ नका. मग तू घे. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, त्यावर ठेवली भांग. पिंकीचं नाव घेतो, तुझ्या नानाची टांग. याच्यात नेमकं तुझ्या बायकोचं नाव कोणचं आहे? सोनं आहे, चांदी आहे, ताट आहे, नान आहे का त्याची टांग आहे? वाटी वाट. बायकोचं नाव वाटी, लेकराचं नाव काय का ठेवशील मग? गिलास आणि चमचे. सर, काय? आय एम मिस्टर सागर कारंडे, येस. युअर को पायलट. ओ, सागर कारंडे म्हणजे ज्युनियर आहेस. सर, माझी लहानपणापासूनची इच्छा होती सर, काय रे की मी लेकरा? पायलट व्हावं. माझ्या वडिलांना पण आवडतं पायलट व्हायला, पण संध्याकाळी 6 नंतर. शाबास शाबास. इथं कावले आला मुट्टू तू? सर, कंपनीनं मला तुमच्याकडे पाठवले, तुमच्या सोबत जायला सांगितलंय. ते कंपनी मला सांग, तुला हनीमूनले पाठवीन, तू येशील का? कामाचं बोल. नाही सर, मला तुमच्या सोबत विमान उडवायचंय. ते काही पतंग आहे सोबत उडवाले? सर, याच्या आधी कधी विमानात बसला तरी होता का बे? 2दा बसलोय सर. कुठं? काळूबाईच्या जत्रेत? माझी लई इच्छा आहे सर विमान उडवायचं. अरे माझी इच्छा आहे फुबाई फुचा जज व्हायची, पण ते करणार आहे मला. ए लेकरा, ए लेकरा रडू नको. ए लेकरा रडू नको. अभ्यासावर लक्ष दे, अभ्यासावर लक्ष दे. हे बघ, तो कस्टमर आला, कस्टमर आला. हँडल कर, हँडल कर, कस्टमर आला. Where is my seat? जा तिथे टॉयलेटच्या बाजूला बस जा ना तिथे. कस्टमर, कस्टमरशी प्रेमानं वागलं. शिकून घे, शिकून घे. त्यांना सांगितलं ना, जाना तिकडे आता, तरी उभे इकडे. कस्टमरशी प्रेमानं बोल. सर, काय कस्टमर कस्टमर? अयो, काय बार आहे का? बार असू दे नाही तर विमान असू दे, दोन्ही ठिकाणी माणसं हवेतच राहते. हो हो हो, शिकून घे, शिकून घे. अभ्यासाकडे लक्ष दे. सर सर सर, तुमची खुर्ची आहे, माझी खुर्ची कुठे आहे? ते सलून मध्ये पाठवली. मग मी काय करू? बस भादरत. बाहेर बघत राहा, बाहेर बघत राहा. मी आता विमान रिवर्सला घेणार आहे की नाही, तर बाहेर बघत राहा. अभ्यासावर लक्ष दे. इकडे नाही, हे बघ, लक्ष घे.
अहो हे काय बसचं स्टेरिंग. मग आधी मी एसटी ड्रायव्हर होतो की नाही, नंतर मेहनतीनं मी पायलट झालो. हे स्वतः बनवलेलं आहे मी हे. अरे आधुनिक काळाचं मॉडेल आहे हे. हे आधुनिक काय होय. अरे मग काय तर रस्त्यावर केवढी गर्दी होते, काही दिवसांनी हवेत गर्दी होणार आहे. मग ऐका बटनानं कंट्रोल थोडी होणार आहे काय. आता पॉवरफुल स्टेरिंग पाहिजे. ए पोट्टे हात रे तिकडे, चल बाजूला चल तिकडे. हा, मग आता लक्ष दे, हे बाय लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. आता मी विमान मागे घेतो. हा पाहून घे. हा मागं पाय लागते का, पाय लागते का रे. नाही नाही लागते काय, नाही नाही लागते काय. नाही नाही आता लागलंय. लागेपर्यंत पाहायला सांगितलं होतं का. आता लागलंय करून राहिला. काय प्रॉब्लेम आहे तुमचा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा. म्हटलं किती वेळ किती वेळ आवाज आला नाही का तुम्हाला. आता विमान लागलं ना, शेपूट तुटलं ना, त्याचं वेल्डिंग साठी पाठवावं लागणार आहे ना ते. हा ए, बाबू निघा दादा पटकन. हो 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 चाल अनाउन्समेंट करून टाक. एअर हॉस्टेसला सांगा ना. ते गेलेले का माहेरी. काय केलं सर. काय केलं. बायको आहे माई, भांडण झालं माहेरी गेली. काय केले सर. येते ना पाठ आहे ना तुला. हा, पाठ आहे, पाठ आहे. चल पटकन ताबडतोब करून टाक. हे बघा 2 द्वार आगे आहेत, 2 द्वार पीछे है, आणि आपातकाल में लगने वाले सब सामग्री सीट के नीचे है. फालतू काय सांगू नको. सीट नीचे फिचे काही नाही आहे. ते सगळं आपापल्या घरून आणायचं आहे. एवढं बजेट आहे का इकडे. पांचट शब्दात नेहमी काऊन अनाउन्समेंट करते. अनाउन्समेंट कशी कडक पाहिजे, कडक एकदम. एक मिनिट लक्ष द्या. असे का, असे का, असे का, असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमी पडलेले असतात. आमच्याकडे पुस्तक आहे असे का, म्हणजे पेल्याला पाणी 3च का, 18 दिवस 7च का, साप खरंच डोलतो का, स्वप्नील खरंच हसतो का, असे 100हून अधिक प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. आमच्याकडे आणखी एक पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू लर्न इंग्लिश. इंग्लिश कसे शिका, इंग्लिश कसे वाचा, इंग्लिश कसे बोला. या पुस्तकामध्ये 1 ते 1000 पर्यंत कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत, जे आपल्या लहानपणीच्या सहजमध्ये लक्षात राहू शकतात. जसे मदर माता, फादर पिता, रिलेशन माने रिश्ता नाता, माउंटन है पर्वत, डच है खाई, सिस्टर है बहन, ब्रदर है भाई, अशाप्रमाणे कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत. या पुस्तकाची किंमत मार्केटला 25 रुपये आहे, पण कन्सेशन रेटमध्ये 4 पुस्तकं आम्ही केवळ 100 रुपयाला देत आहोत. त्याला घ्यायचे असेल त्यांनी घ्या. बघायचे पैसे पडणार नाहीत, पडले तर आम्ही लगेच उचलू. कुठं भरकटताय तुम्ही. एक मिनिट चला ना लवकर. इथं सीटला बेल्ट नाही, काय नाही, काय अरे चाललंय. तू गुपचूप बसणार रे, गुपचूप बसणार. हे तर देऊ का मी याला स्टेअरिंग म्हणू का फेकून. चल स्टार्टर मार, चल पटकन. चालते का, चल. सर काय झालं बे. सर ती चावी अडकली. कुठची लावली. अबे फेटाळा ते माझ्या घरात चाबी आहे ना. ते काय लावली त्याला देऊ, पागल आहे का बे. मग थांबा, काढतो मी. काढतो निघणार आहे का ते. वायर ओढ, चल वायर चल तुकडे. ओढ तुकडे ओढली. आणि इकडे काय करताय. डायरेक्ट करतो. शाबास. उडले 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 बाबा. उडणार हे आता, म्हणजे उडण आता हे पाय. कॉंग्रॅच्युलेशन. का सर. पहिल्यांदा उडालं नाही विमान, आतापर्यंत बाय रोडच चालत होतं. आता तरी एसी ऑन कर ना. काय एसी नाही काय. आता उडालं ना आता. खिडक्या उघडणं देऊ का, एक मारू काय, भोपू फेकून मारू. घरी लेखाच्या फॅन नाहीये, चालला एसी पाहिजे त्याला. चल हा बेल्ट लावला, बेल्ट नाही कुठलं लावू. बेल्ट नाही तर मग सीट तो कमरेचा बेल्ट लाव ना तिकडे. हा नखरे पाहा त्याचे केवढे लेखाचे. शनी सिंगापूरला जायची अवकात नाहीये तिची, त्याला आपण सिंगापूरला नेऊन राहिलो. ती 450 रुपयात. सीट बेल्ट पाहिजे, जीन्स पॅन्ट पाहिजे. तुला देऊ का तुला एक. मध्ये बोलू नको. नाही सर. हे घे, मी जरा बायकोला फोन करतो, पकड. सर हे तर माझ्या हातात. ते एवढा काय घाबरवून राहिला बे. ब्लूटूथवर लावला ना स्टेअरिंग. लक्षात ठेव, तू जर का आता आली नाही ना तर विमान आताच्या आता खाली पाडेन मी. तुम्ही लवकर या घरी. बघा घाबरवून काय राहिला. पकडा मला नाही. काय नाही होत ना रे. घाबरवू नको ना. ती नेहमीची नाटक आहे तिचे. बाकी राहिले का
तर त्याले कुठं पापड आणि मिरच्या वाळू घालायच्या आहेत काय सांगता चला मस्त झालं का नाही विमान आपलं सर 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 पाऊस पडतोय पाऊस वायपर लावा की वायपर 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 नसते ना बे असं बाहेर निघायचं असं खाचा कोण कास पुसून घ्यायचा झाला विमानाला वायपर असते का भैताडा कॅप्टन. काय झालं तो काय प्रॉब्लेम आहे रे तुझा गळायला लागले म्हणून म्हणलं. चल एक काम कर ही छत्री दे छत्री. आणि हे बाल्टी दे चल बालदी कशाला अबे टॉयलेट मध्ये पाणी नाही तेवढंच काम पडत ना आपल्याला अहो काय झालं? ते जाऊ दे माग पंख फडफडायला लागलेत पहिल्यांदा उडाला ना बे ते म्हणून फडफडून आलं पहिल्यांदा तो कोंबडीचं पिलू उडाला का फडफड करते का तसं सांगितलं. अहो सर विमानात व्हायबल होत आहे ना सर आता हवेत आहे ना बे डोक्यात हवा गेली की माणसं बी व्हायबल होतात तिथं विमान आहे हा? अरे हे कोण आहे पाहिलं काय काय? पाहिलं? अरे, ही कसली बटणं आहेत आवडली ना तुले मग कोटाची बटणं आहेत ते कोट्याची बटणं इथं कशाला लावली लग्नाचा कोट आहे ना पागल 5,000 रुपये देऊन शिलाई होता येडा आहेस का तू कोट फाटला पण बटणं बाय कशी टकाटका हो सर आता आपण डाऊन टू अर्थ चाललोय मग चांगला आहे ना मोठ्या माणसाचे लक्षण आहेत ते अहो आता खाली पडतोय आपण हे सगळे त्या न्यूटनमुळे त्यांना गुरुत्वाकर्षणचा शोध लावला म्हणून आपण खाली पडलो येडा आहेस तू येडा तिच्या आईला मी जातो बाबा मर तिकडे तू मला उल्लू बनवता को पायलट हा कसा त्याला पाडून ए किधर अबे ओ माय पॅराशूट घेऊन उतरला का तू पागल थांब अबे कुठे गेला माय पॅराशूट कुठे गेला थांब हो काय रे बा? माझं काय तुला हे विमान दिवाळी गिफ्ट जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. बघूयात कसं वाटलं हे विमान आणि हे स्किट आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही दोघांनी ठरवलंय की कोणतंही क्षेत्र खराब करायचं बाकी ठेवायचं नाही. प्रत्येक क्षेत्र खराब करायचं. डॉक्टर झाले, वकील झाले, आता पायलटच्या नावाला काळीमा लावला तुम्ही. आणि भल्या भल्या पायलट्सना आणि को पायलट्सना हे करायला जमत नाही, भल्या भल्या एअरलाईन्सना हे जमत नाही. पण या फुबाईफूच्या क्रिएटिव्ह एअरलाईन्सने या 2 पायलटना हाताशी घेऊन मला असं वाटतं की या विमानाचा परफेक्ट टेक ऑफ पण केला आणि फॅन्टॅस्टिकली स्मूथ लँडिंग पण केलं. क्या बात आहे बोथ. अश्विन मॅम मला खूप आवडला. खूप चांगला परफॉर्मन्स होता आणि मला तुमच्या दोघांच्याकडे बघून ते स्ट्रेट फेस ब्रिटिश कॉमेडीचा एक जो पॅटर्न असतो तो मला खूप वाटतो. भारत एस्पेशली तुमच्याकडे आणि सागर तुम्हाला पुरेपूर त्याची साथ देतात. त्याच्यामुळे एक खूप फ्रेश एक विनोदाचा आपल्याला एक प्रकार बघायला मिळतो या इथे तुमच्या दोघांच्या मार्फत. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर अ ग्रेट कॉमेडी. थँक्यू. आणि आता बघूयात की किती टोल मिळतात आपल्याला. स्वप्नील सर किती गुण? 10 आणि अश्विन मॅम 10. हो 20 पैकी 20. मी आज पेरू आणले Oh, thank विमान you. प्रवासामध्ये बाकी काही नाही मिळणार निदान पेरू तरी खात जा.